काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। बातमी आहे भंडाऱ्यामधून। राज्य सरकारनं भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे बदललेले आहेत। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंऐवजी आता भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे। तर संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे। संजय सावकारे यांचं अचानक डिमोशन का करण्यात आलं याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। त्यामुळे भंडाऱ्यात सध्या चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे आजची ही मोठी बातमी आहे। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे बदललेले आहेत। संजय सावकारे यांच्याऐवजी पंकज भोयर हे आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असणार आहेत। दरम्यान भंडारा जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र बोंडेकरांची ताकद ही वाढू लागल्यामुळे संजय सावकारेंचं डिमोशन करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला देण्यात आली आहे। आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती ही सध्या एबीपी माझाला मिळतेय। तर पालकमंत्री सावकारेंच्या बदलाची कारणं आणि पंकज भोयर यांनाच का संधी दिली आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकरांच्या माध्यमातून शिवसेनेची वाढती ताकद आहे। तर संजय सावकारेंच्या बदलाची कारणं आपण पाहतोय। शिवसेना आमदार नरेंद्र बोंडेकरांच्या माध्यमातून शिवसेनेची वाढती ताकद। आजच भंडाऱ्याचं पालकमंत्री पद हे संजय सावकारे यांच्याकडून राज्यमंत्री पंकज भोयर यांना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री सावकारेंच्या बदलाची नेमकी काय कारणं आहेत या चर्चांना आधा भंडाऱ्यामध्ये उधाण आलेलं आहे। म्हणून ते सोडण्यासाठी ते तर संजय सावकारे हे कुठेतरी कमी पडलेत का आणि त्यामुळे त्यांचं डिमोशन झालंय का, अशा चर्चाही सध्या भंडाऱ्यामध्ये उधळलेल्या पाहायला मिळतात। म्हणून ते सोडण्यासाठी ते दोन त्यामुळे पंकज भोयर आता यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानलेले आहेत। भंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री म्हणून पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। आजच त्यांची भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि संजय सावकारे यांचं कुठेतरी डिमोशन झालेलं आहे। त्यामुळे पालकमंत्री सावकारेंच्या बदलाची नेमकी कारणं कोणती आहेत ती आपण जाणून घेऊयात। नरेंद्र बोंडेकर 2019ला अपक्ष निवडून आल्यानं वैयक्तिक ताकद होती। बोंडेकर आणि भाजपमध्ये वारंवार वादाचं चित्र होतं। साहेबांचं देखील काम चांगलं होतं, फक्त भौगोलिकदृष्ट्या कदाचित त्यांना तो जिल्हा दूर पडायचा आणि मी विदर्भातला असल्यामुळे ही अतिरिक्त जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली असावी। महायुतीचं सरकार आहे जे 3 पक्षांचं मिळून सरकार त्या ठिकाणी आहे, तर आपण निश्चितपणे सगळ्यांसोबत सर्व पक्षांसोबत समन्वय साधून त्या ठिकाणी काम करू। शासनाच्या इतर केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या शेकडो योजनांची अंमलबजावणी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वर्धा जिल्ह्यामध्ये केलेली आहे। त्याच योजनांची अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये आपण भंडारा जिल्ह्यामध्ये देखील करू। पुढची बातमी पाहूयात। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्ट पासून